विनय आपटे एक मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक झुंजार व्यक्तिमत्व. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता. त्यांनी प्रत्येक भूमिका ताकदीने निभावली. पण विनय आपटे एक कट्टर शिवप्रेमी देखील होते. पण त्यांच्या हृदयात एक स्वप्न होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण भारताला आणि जगाला दाखवण्याचं. 2000 साली त्यांनी ठरवलं की एक भव्य मालिका बनवायची, ती देखील हिंदीमध्ये. कारण आपल्या राजाचा इतिहास संपूर्ण देशाला कळावा. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धा म्हणून नाही, तर प्रशासक, पिता, मित्र, धोरणकर्ता आणि तत्वज्ञ देखील होते. या सिरियलच्या माध्यमातून सर्वांना कळावे, त्यासाठी ही मालिका हिंदीतच करावी असं त्यांचं स्वप्न होतं. विनय आपटे यांनी या मालिकेसाठी प्रचंड संशोधन केलं. इतिहासकार गजानन मेहेंदळे, संवाद लेखक चंद्रप्रकाश द्विवेदी आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासारख्या तज्ज्ञांची टीम त्यांनी एकत्र केली. मालिकेची तयारी जोरात सुरू झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत मालिकेचा मुहूर्त देखील केला गेला. भव्य सेट्स, ऐतिहासिक किल्ले आणि त्या काळात राजेशी वेशभूषा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. विनय आपटे यांनी कास्टिंगसाठी मोठ्या नावाऐवजी प्रतिभावना कलाकारांवर लक्ष केंद्रित केलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पृथ्वी थिएटरमधून देशभरातून कलाकार निवडले गेले. विशेष म्हणजे मराठी पात्रांसाठी स्थानिक उच्चार आणि उत्तर भारतीय पात्रांसाठी शुद्ध हिंदीचा वापर केला गेला. सुबोध भावे यांनीही या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण त्यांची निवड झाली नाही. ऑगस्ट 2000 मध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर मालिका प्रसारित होणार होती. विनय आपटे यांनी स्वतःची बचत, कर्ज आणि गुंतवणूकदारांची निधी या प्रकल्पात ओतला होता. त्यांना विश्वास होता की ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवेल आणि व्यावसायिकदृष्ट्या देखील यशस्वी होईल. पण स्वप्न जितकं मोठं, तितक्याच मोठ्या अडचणी. मालिकेचा बजेट प्रचंड होता आणि सुरुवातीपासूनच आर्थिक अडचणींनी डोकं वर काढलं. दूरदर्शनने प्रति 30 मिनिटांचा दर 8,40,000 रुपयेवरून 3,50,000 रुपये केला. विनय आपटे यांनी 1 तासांच्या भागांसाठी 7 लाख रुपये दराचा प्रस्ताव ठेवला. पण हा दरही खर्च भागवण्यासाठी पुरेसा नव्हता. शिवाय त्या काळात अनेक सॅटेलाइट चॅनल आले असल्याने दूरदर्शन पाहणाऱ्यांचा टक्का कमी झाला होता, ज्याचा मोठा फटका विनय आपटेंना देखील बसला. जून 2001 मध्ये मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली, पण केवळ 11 भाग दाखवले गेले. दरातील बदलांमुळे मालिका 15 सप्टेंबर 2001 ला 2 आठवड्यांसाठी बंद झाली. दूरदर्शनने नवीन करायचं आश्वासन दिलं, पण मालिका पुन्हा सुरू होऊ शकली नाही. एकूण 40 भाग चित्रित झाले, पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात विनय आपटेंनी त्यांना आलेला हा वाईट अनुभव सांगितलाय. या मालिकेबद्दल विनयजी खूपच आशावादी होते, मात्र विनय आपटे यांचे काही अंदाज चुकले. 40 एपिसोड्स नंतर विनय आपटेंना प्रोजेक्ट बंद करावं लागलं. विनय आपटे यांनी लोकांकडे मदतीचं आवाहन केलं असतं तर त्यांच्या मालिकेसाठी त्यांना भरपूर आर्थिक मदत मिळाली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. ज्या पद्धतीने विनय आपटेंनी मालिका सुरू केली होती, त्या पद्धतीने त्या मालिकेचा शेवट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, पण ते झालं नाही. पण शिवाजी महाराजांचा मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही याचं त्यांना दुःख नाही. खरी गोष्ट वेगळीच आहे. ज्या वेळेला विनय आपटे ती सिरियल मार्केटला विकायला गेले, तेव्हा मार्केटवाले त्यांना म्हणाले की शिवाजी बिक नाही सकता. याचा अर्थ असा होता की ही सिरियल मार्केटमध्ये विकता येणार नाही. पण या गोष्टींचा विनय आपटेंना खूप त्रास झाला. शिवाजी नॉट सेलेबल, शिवाजी बिक नाही सकता ही वाक्य त्यांच्या मनात सारखी येत होती. एक दिवशी त्यांनी चिडून म्हटलं, शिवाजी बिकने वाली चीज नहीं है पागल, बात मत कर, झगडा हो जाएगा. पुढे काही राजकीय लोकांकडे मालिकेत लागणाऱ्या आवश्यक गोष्टींसाठी विनय आपटे गेले होते. तेव्हा एक राजकारणी म्हणाले, काय आहे ना विनय, शिवाजी हा पॅन इंडिया विषय नाही, संपूर्ण भारतात हा विषय चालू शकणार नाही. मग विनय आपटे म्हणाले, तुम्ही राज्य करते तिथे बसून काय करता? तर शिवाजी हा पॅन इंडिया सब्जेक्ट नाही आणि तो नसेल तर हा विषय पॅन इंडिया करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही असे विनय आपटे यांना सांगण्यात आलं होतं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका पूर्ण झाली नाही या दुःखापेक्षा या 2 वाक्यांचा विनय आपटेंना खूप त्रास झाला. आम्ही ज्याला देव समजतो तो विकला जात नाही असं ऐकल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी या मालिकेसाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, स्वतःची बचत, कर्ज आणि गुंतवणूकदारांचा निधी. पण मालिका बंद पडल्याने त्यांच्यावर प्रचंड आर्थिक दबाव आला. मालिकेच्या निर्मिती दरम्यान ऐतिहासिक भव्य सेट पासून कॉस्ट्युम पर्यंत मोठा खर्च आला होता.
त्या काळात विनय आपटे जवळजवळ 1,20,00,000 कर्जात बुडाले होते. अशा वेळी मिळेल ते काम करून विनय आपटेंनी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. मालिकेच्या अपयशाने त्यांचं स्वप्न भंगलं आणि विनय यांच्या मानसिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही याचा खूप मोठा परिणाम झाला. आणि विनय आपटे यांनी दिग्दर्शित केलेली छत्रपती शिवाजी महाराजांवरची मालिका कधीही पूर्ण झाली नाही. त्यांचं हे स्वप्न अधूरच राहिलं. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.